नागपुरात बसून। तर या सगळ्या प्रकरणामध्ये अमोल मिटकरींनी एक ट्विट केलं, आपण बघूया काय ते म्हणतात। कोरटकर दुबईमध्ये पळून गेल्याची माहिती समोर आली आहे। पाताळामध्ये जरी गेला तरी याला शोधून आणणं सरकारसमोरचं आता मोठं आव्हान ठरलंय। नागपूरवरून थेट दुबई गाठण्याकरता कोरटकरनं दंगलीचा आधार घेऊन पळ काढल्याचं एकंदरीत दिसतंय। गृह खात्यानं त्याला तात्काळ मुसक्यावळून भारतात आणावं असं पोलिसांचं जसं फेल्युअर आहे आणि नंतर मग नागपूर पोलिसांनी ज्या पद्धतीने त्यातला मूळ आरोपी मुसक्यावळून शोधला तसा संपूर्ण महाराष्ट्रात ज्याच्या विरुद्ध रोष होता, ज्यांनी इंद्रजित सावंतांना धमक्या दिल्या, तो प्रशांत कोरटकर अशा प्रकारे पोलिसांच्या नाकावर टिचून इतक्या दिवसाचा सापडत नसेल। तो चंद्रपूरला जातो, चंद्रपूरला तिथे पोलीस अधिकारी भेटतो आणि आता पोलिसांची दिशाभूल करायला तो दुबई मधला एक फोटो व्हायरल करतो की जा तुमच्यात हिम्मत असेल तर मला या दुबईला शोधायला। पण मी चॅलेंज देऊन सांगतो, तो दुबईत पळून गेलेला नाही। पोलिसांची दिशाभूल करण्याकरता त्यांनी तो फोटो जाणीवपूर्वक व्हायरल केलेला आहे, कारण नागपूर एअरपोर्ट शिवाय त्याला दुसरा कुठला मार्ग असू शकत नाही। आणि नागपूर पोलिसांनी मग जर तो गेला असेल तर यामध्ये एअरपोर्टची पण चुकी आहे, नागपूर विमानतळांच्या अधिकाऱ्याची। त्यामुळे प्रशांत कोरटकरवर जर अटकेची टांगती तलवार होती तर त्याला मोकाट का सोडलं गेलं? एक तर कोरटकरने आपला गुन्हा आता कबूल केलेला आहे, त्याचाच तो आवाज ऑडिओमध्ये होता हे त्याने सिद्ध केलंय। पण ज्या पद्धतीनं तो बोललाय अपशब्द, तो देशद्रोहापेक्षाही भयंकर गुन्हा असेल, तर त्या गुन्ह्याखाली त्याला तात्काळ अटक केली पाहिजे। मात्र तुर्तास तो जर अजूनही सापडत नसेल तर हे फक्त आणि फक्त नागपूर पोलिसांची पाठराखण त्याला आहे। महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेऊन आज गृहमंत्री नागपूरमध्ये आहेत, पोलिसांची ती आढावा बैठक घेत आहेत, त्यामध्ये निर्देश द्यावेत। कारण गृहमंत्री सक्षम आहेत, महायुतीचं सरकार सक्षम आहे, पण पोलिसांचा एकंदरीत कारभार मात्र संशयास्पद आहे। म्हणून नागपूरची झालेली दंगल आणि मोकाट सुटलेला कोरटकर यामागे नागपूर पोलिसांचंच कुठेतरी भिस्त घोंगडा आहे का, हे आता सरकारनं तपासण्याची वेळ आलेली आहे। तर कोरटकर जर दुबईमध्ये गेला असेल तर पोलिसांचं हे अपयश आहे असं अमोल मिटकरींनी म्हटलंय।